ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमोगनी मंगलम कुंद कुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगल मांगल्यम सर्वकल्याणकारकं प्रदानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वन्दे विद्यासागरं वन्दे सन्मति सागरं सत्वेश मैत्रीं गुणिषु प्रमोदं क्लिष्टेषु जीवेषु कृपापरत्वं माध्यस्थभावं विपरीतवृत्तौ सदा ममात्मा विदधातु देवः सदा ममात्मा विदधातु देवः। पंच परमेष्टि भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, मम दीक्षा गुरु प्रातस्मरणी शांत मूर्ति वात्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामणि राजों की आज के आनंद की। विश्वातील सर्व प्राणी मात्रांच्या सोबत माझे मैत्रीभाव राहू देत, आपल्यापेक्षा गुणीजनांच्या प्रती आदर प्रमोदभाव राहू दे, दुःखी कष्टी जीवांच्या प्रती वात्सल्य करुणाभाव राहू दे व विपरीत विचारांच्या स्थानी माध्यस्थ समताभाव राहू दे, अशी मंगलमय भावना जिनेंद्र भगवंतांच्या चरणी करून उपस्थित भवे जीव। नशिबाने साथ सोडली म्हणून मरायचं नसतं, स्वतःच्या हिमतीवर जगायचं असतं, मागचे सारे काही आठवून रडायचं नसतं, भविष्याचा विचार करून जगायचं असतं, क्षुल्लक संकटांना कधी घाबरायचं नसतं, एक ठेच लागली म्हणून कधी थांबायचं नसतं, धैर्यानं त्याच वाटेनं चालायचं असतं, कर्तृत्वाने माणूस घडतो हे कधी विसरायचं नसतं। जेवढे काही महापुरुष आहेत, जेवढे काही यशस्वी पुरुष आहेत, एक तीर्थंकरांना सोडले तर कोणताही व्यक्ती, कोणताही पुरुष अथवा कोणतीही स्त्री जन्मताच यशस्वी होण्याचा अधिकार घेऊन आलेली नाही। प्रत्येकाने आपापल्या जीवनामध्ये आपल्या कर्तृत्वानं, आपल्या पुरुषार्थानं या ठिकाणी आपलं यश संपादन करून आपल्या जीवनामध्ये उज्ज्वल बनण्याचा आणि जीवनाला उज्ज्वल बनवण्याचा प्रयत्न केला। तीर्थंकरांच्यासाठी नियम आहे की ते 3 भावाच्या पूर्वीपासूनच त्यांनी तीर्थंकर प्रकृतीचा बंद केलेला असतो। बाकी जेवढे अन्य सामान्य केवली आहेत
महापुरुषांच्या अपेक्षेनं, आणि बाकीचे मग आपण जनरली सामाजिक, आध्यात्मिक किंवा देशाच्या प्रेमासाठी जे महापुरुषांची आपण गणना करतो, ज्यांचं आपण विचार करतो, ती लोक जन्मताच कुणी महापुरुष नसतात, ते कर्तृत्वानं घडत असतात. प्रत्येक व्यक्तीकडं कर्तृत्व घडवण्याची क्षमता असते आहे. कारण आपण सर्वजण जैन आहोत आणि जैन सिद्धांतावर आपला विश्वास असला पाहिजे. त्यामुळे जैन सिद्धांतातला प्रत्येक शब्द हा वितरागी भगवंतांच्या केवळ ज्ञानातून आलेला आहे. त्यामुळे तो विश्वास नव्हे, परिपूर्ण श्रद्धा ठेवण्यासारखा असतो. आणि तो विश्वास, तो शब्द म्हणजे भगवंतांनी सांगितले की प्रत्येक आत्म्यामध्ये परमात्मा बनण्याची शक्ती आहे. आज जो नावानं महावीर आहे तो उद्या कर्तृत्वानं सुद्धा महावीर बनू शकतो, पण लगेच नाही, वेळानं. तर आपल्याला ती बनण्याची शक्ती नाही. कुंभोजमधली पोरं फार ॲग्रेसिव्ह आहे. मी काहीतरी काम 4 दिवसानं करायचं आहे म्हणलो की ती आजच करून टाकतं. तसं मी पुढल्या भावातलं भगवान महावीर बनायचं सांगायला लागलो आहे. आमचा महावीर दादा लगेच चालला. आता 4 महिने चातुर्मासाची जबाबदारी घेतला आहे, तेवढं पूर्ण करा आणि मग भगवान बनण्यासाठी जावा. लगी काय जाऊ नका. घरातल्यांची पण मानसिकता करायला पाहिजे. लगेच कसं सोडून झालं. हा विनोद नव्हे, हा सिद्धांत आहे. प्रत्येक आत्मा परमात्मा बनण्याची शक्ती ठेवतो. आपण एकमेव 4 गतीतली आपली गती जी मनुष्य गती आहे, ती गती अशी आहे की ही गती तुम्ही तिर्यांच्यामध्ये जाऊ शकता, नरकामध्ये जाऊ शकता, मनुष्यामध्ये परत येऊ शकता, देवामध्ये जाऊ शकता, आणि याच्यापेक्षा पुढे जाऊन देवादिदेव अर्यंत भगवान सुद्धा होऊ शकता. अशी एकमेव या विश्वातली कुठली गती असेल तर ती मनुष्य गती आहे. आणि हा सिद्धांत सिद्ध करणारा एकमेव या विश्वातला कुठला धर्म असेल तर तो जैन धर्म आहे. आणि त्याच्यात तुमचा आमचा जन्म झाला आहे, याचा स्वाभिमान तुम्हाला आम्हाला असला पाहिजे, आणि त्याच्यावर विश्वास असला पाहिजे. जिसके पास कुछ नहीं होता उस पर दुनिया हंसती है. जिसके पास कुछ नहीं होता उस पर दुनिया हंसती है. जिसके पास सब कुछ होता है उस पर दुनिया जलती है. तुम्हारे मेरे पास जैन धर्म है, उसको पाने के लिए दुनिया तरसती है. उसको पाने के लिए दुनिया तरसती है. अशा उच्च कुलामध्ये, उच्च धर्मामध्ये, उच्च स्थानामध्ये तुमचा आमचा जन्म झालेला आहे. पण 2च लोक सर्वोत्कृष्ट स्थान आणि सर्वात नीच स्थान प्राप्त करण्याचा सुद्धा अधिकार जैन धर्मामध्ये 2च लोकांना सांगितलं आहे. ज्यांना वज्रवृषभ नाराज सहन नसतं. वज्रवृषभ नाराज सहन म्हणजे वज्रासारखं शरीर, ज्यांच्या शरीरातील हाडं अस्ती वज्रासारखी असतात, त्याला वज्रवृषभ नाराज सहन. आपण काय झालंय, सगळं अन्य लोकांच्या संपर्कात राहून वास्तविक जैन धर्माचा सिद्धांत आम्ही विसरून गेलो. जैन धर्मामध्ये भगवान हनुमानांचं शरीर वानरासारखं सांगितलं नाही, ते शरीर इंद्रासारखं सांगितलं. त्यांचं शरीर समचतुरस्र सहदेव कामदेवासारखं अत्यंत सुंदर शरीर सांगितलं. आणि त्या हनुमानाचा ज्यावेळेला जन्म झाला त्यावेळेला त्यांच्या परिवारातील कोणीतरी तिथं विद्याधर विमान घेऊन चाललं होतं, आणि ते विमानात थांबलं. त्या मालकाच्या लक्षात आलं कोणतर खाली आपलं आपतेष्ट आहे, आणि ते विमानातनं खाली उतरले तर बघितली की पौनंजयाची बायको अंजना आपल्या पुत्राला जन्म नुकताच दिलेली आहे. तो हकीकत सगळा ऐकतो. परत कधीतरी विषय मी सांगेन तुम्हाला. त्यांना तो घेतात आणि विमानात त्या देव विद्याधर विमानातून ते जात असतात. आणि त्यावेळेला ते लहान बालक, त्या आईच्या हातामध्ये असलेलं लहान बालक एकदम उसळी मारतं आणि त्या विद्याधर विमानातनं खाली पडतं. आणि त्यावेळी ते खाली पडल्यानंतर शशिकांतांना एक मोठ्या डोंगरावर, जसं बाहुबलीचा डोंगर आहे किंवा अशा मोठ्या डोंगरावर तो पडतो. आता नुकताच जन्मलेलं पोरग बाळ
जर देव म्हणजे विद्या जर विमानातून खाली पडला असेल तर आपली एक मानसिकता काय होते की त्या मुलाची काय अवस्था झाली असेल, आणि ती आई जोरानं अंबरडा फोडते, विमान खाली उतरवतात आणि बघतात तर ते मुलगा अंगठा चोकट निवांत खेळत पडलेलं होतं, आणि ज्या डोंगरावर ते बालक पडला होता त्या दगडाची त्या डोंगराचं चक्काचूर झालेलं होतं. म्हणून जैन धर्मामध्ये हनुमानाचं नाव श्रीशैल आहे. काय नाव आहे? श्री म्हणजे विजेता, शैल म्हणजे डोंगर किंवा दगड. दगडावर जन्मताच ज्यानं डोंगरावर विजय मिळवला तो श्रीशैल. त्याच्या शरीरात वज्रवृषभ नारा सहन नव्हतं, कारण हनुमान आपल्या जैन धर्माप्रमाणे तद्भव मोक्षगामी होते, ते मोक्षाला गेलेत. असं वज्रासारखं शरीर ज्यांच्याकडं असतं तोच जीव मोक्षाला जातो, तोच साधू सर्वार्थ सिद्धीमध्ये जातो, नाहीतर तोच जीव 7व्या नरकामध्ये जातो. सगळ्यात उत्कृष्ट वरच्या स्थानावर जाण्याची सुद्धा क्षमता ते वज्रवृषभ नारा सहननामध्ये आहे, ज्याच्याकडे आहे त्याला. आणि सगळ्यात खालच्या स्थानावर जाण्याची सुद्धा क्षमता त्याच्यामध्येच आहे. असं का? तर सर्वात जास्त पुण्य करण्याचं क्षमता पण त्याच्याजवळ असतं, आणि सगळ्यात प्रचूर पाप करण्याची क्षमता पण त्याच्याजवळ असते. कर्तृत्व सगळ्यांच्याकडे आहे. ज्यानं स्वतःचं कर्तृत्व ओळखलं, ज्याला स्वतःवर विश्वास आहे, मी चांगलं करू शकतो, तो व्यक्ती सगळ्यात जगातला चांगलंही काम करू शकतो. आणि ज्या व्यक्तीला स्वतःवर विश्वास असतो, मी जगातला सगळ्यात वाईट काम करू शकतो, तो सगळ्या जगातलं वाईट काम करू शकतो. पण ज्या व्यक्तीला स्वतःवर विश्वासच नसतो, तो चांगलं पण काय करत नाही आणि वाईट पण काय करत नाही. आपला चातुर्मास चांगलं करण्यासाठी, त्यामुळं आपण वाईट करणाऱ्यांच्या यादीकडे बघायचं नाही, आपल्याला चांगलं करणाऱ्यांच्या यादीकडे आपल्याला लक्ष द्यायचं. एक गाव होतं. गाव कोणतं? ऐकू ना उभा, कुंभोज. आणि कुंभोजातली लोक कशी आहेत? धार्मिक आहेत. आणि कशी आहेत? चांगली आहेत. खरंच चांगली आहेत ती लोक. आणि कुंभोज गावचं चांगलं नाव ऐकून काही लोक कुंभोजकडे येत होती चातुर्मासात. मग एक बाजूच्या गावातली, चांगलं तेवढंच कुंभोज ओबतीत बोलावं, अजून आत्ता सुरुवात आहे. आता काय मला बाहुबलीवाले पण बोलवल्यात, दुधगाववाले पण बोलवल्यात, इकडं नरंदेवाले पण बोलवल्यात, सगळीजण बोलवल्यात. त्यामुळं काय जरा तसं बुडणाऱ्याला काडीचा आधार आता झाला आहे. पण चंद्रपूर सागर महाराज त्यांच्या गुरूंचे एवढे संस्कार पक्के आहेत की जान जाय पर वचन न जाय. ज्या गावात मी स्थापना करतो त्याच गावात निष्ठापना केल्याशिवाय मी जात नाही. माझ्या जीवनात कितीही संकट येऊ दे, कितीही अडचण येऊ दे, काही होऊ दे. एक आत्ता त्या चिकित्सालयाच्या निमित्ताने या 2-3 वर्षात चातुर्मासात काही वेळा मला बाहेर जायची पाळी या लागली. नाही तर 3 वर्षाच्या पूर्वी एकमेव चातुर्मास मालगावचा झाला, तो एकदा महापुराच्या निमित्तानं आणि एकदा चिन्मय सागरजींच्या समाधीच्या निमित्तानं गाव सोडून मला चातुर्मासात जायची वेळ आली. नसेल तर मी चातुर्मासामध्ये कुठेही गेलो तरी झोपायला मी त्या गावातच येत होतो, असा माझा नियम होता. पण जबाबदाऱ्या वाढल्यानंतर काही वेळेला काही गोष्टी स्वीकारून समजावून घेऊन पुढं जायच्या असतात. त्या कुंभोज गावामध्ये ती लोक येत होती. त्यात एक 3 लोक कुंभोज गावाकडे येत असताना अत्यंत अमावस्येची रात्र होती. काळोख अंधार पडलेला होता. पूर्वी वाहनं काय नव्हती आणि ती व्यक्ती येत होती. त्यातली 3 लोक निम्म्या रस्त्यात आली आणि अंधार पडले. काय झालं? ऐकू येईना. निम्म्या रस्त्यात आली आणि काय झालं? अंधार पडला. फक्त एक 2-3 किलोमीटर कुंभोज राहिलं होतं. पण पूर्वी वाहनं नव्हती, त्यामुळं माणसं कमी होती, त्यामुळं पुढं जाण्याचं त्या तिघांचं धाडस झालं नाही आणि ते 3 जण तिथंच राहायचं ठरवले.
तेवढ्यात तिथे एक सूचना फलक दिसला की इथं फार म्हणजे असं वातावरण आहे, सगळ्यांनी सांभाळून राहावं. मग तिघांनी ठरवलं की इथं जर वातावरण भीतीदायक असेल तर तिघापैकी एकट्यानं जागायचं आणि बाकीच्या दोघांनी झोपायचं. मग पाळी चालू झाली, आळीपाळीनं करता तसं चालू झालं. ही तिघं होती. एकटा होता सगळ्यात चांगला कलाकार, सुतार होता. सुतार कोण होता? सुतार. ऐकू येईना? सुतार. दुसरा होता तो पेंटर होता आणि तिसरा होता तो मांत्रिक होता. मग या तिघांनी ठरवलं पहिला सुताराचा नंबर जागायचा, मग त्या कलर करणाऱ्या पेंटरचा नंबर आणि मग त्या मांत्रिकाचा नंबर. तरुण मुलांनो, विशेष करून तरुण मुलींनो, लक्ष देऊन हा दृष्टांत विनोदात्मक घेऊ नका, अन्यथा तुमच्या जीवनाचा विनोद झाल्याशिवाय राहणार नाही. पहिल्यांदा सुताराचा निर्णय झाला जागण्याचा. सुतार जागायला चालू झालं. एक 10-15 मिनटं कसं तरी त्याचं मन लागलं, पण खाली दिमाग शैतान की खोपडी म्हणतात, मन इकडं तिकडं भटकू लागलं. मग काय करायचं म्हणला, झोप येऊ नये आणि मन पण रमायला पाहिजे म्हणला. मग आपल्या कलेचं सादरीकरण करायचं ठरवलं आणि तिथे एक मोठा लाकडाचा ओंडका पडला होता. त्या ओंडक्याला घेतला आणि एक चांगल्या सिंहाचं आकाराचं ते लाकूड तयार केलं. त्या लाकडाला कशाचा आकार दिला? सिंहाचा आकार दिला. त्याचा नंबर बरोबर झोपेची त्याची जागरणाची वेळ संपायला, ते सिंह तयार व्हायला वेळ झालं आणि मग तो झोपला. मग आता 2 नंबरला कोण उठणार? ऐकू येत नाही? पेंटर. तो उठला, त्यालाही 10-15 मिनिटानंतर झोप यायला लागली. तोही काय करायचं बसून बसून म्हणला आणि मग त्यानं बसून बसून ठरवलं आणि त्यानं त्या मुरत चित्र काढलं होतं आणि त्याचं सिंहाचं त्याला कलर काम करायचं चालू केला आणि त्याच्या 4 तासाच्या ड्युटीमध्ये इतकं सुंदर त्याला चित्रीकरण केला की लांबनं बघितलं तर हुबेहूब काय दिसत होतं? सिंहासारखं दिसत होतं. तो झोपला. शेवटचा नंबर कोणा झाला? मांत्रिकाचा. आणि त्या मांत्रिकाला सुद्धा झोप यायला लागली. तो म्हटला आता बसून बसून काय करायचं, तर ते सिंहामध्ये जीव ओतण्याचं काम करूया म्हटला आणि त्यानं आपल्या मंत्र साधनेच्या माध्यमातून त्या सिंहाला काय केलं, त्या चित्राला त्याच्यात प्राणप्रतिष्ठा केला आणि सिंहाचं काम सिंह त्याला बनवला. आता सिंह सिंहच असतो. त्या सिंहाला तयार केल्याबरोबर त्या सिंहानं तिघांनी खाऊन टाकला. कर्तृत्व त्या तिघांच्याकडे होतं काय नव्हतं? ऐकू येत नाही? कर्तृत्व त्या तिघांच्याकडे होतं काय नव्हतं? होतं. ते कर्तृत्व चांगल्या दिशेनं लावले असते. यदा कदाचित तिथे एखाद्या भगवंतांची मूर्ती काढली असती, यदा कदाचित त्या भगवंतांच्या मूर्तीला भगवंतांच्यासारखा आकार दिला असता, कलर केला असता आणि यदा कदाचित तिथं चांगल्या मंत्रांचा उपयोग करून त्या भगवंतांचा किंवा एका मुनी महाराजाचं रूप जरी केलं असतं तर आयुष्याला आदर्श देण्याचा उपदेश तिथं मिळाला असता. पण बसून बसून लोकांना कर्तृत्वाचा दुरुपयोग करण्याची सवय असते आणि संगतीच्या प्रभावामुळे असा दुरुपयोग सुचतो आणि मग त्या दुरुपयोगाचं फळ शेवटी आपल्यालाच भोगावं लागतं. कुंभोजमधील सर्व तरुण मुलांनो, आपल्या जीवनाचं आजपर्यंत असंच झालं. तुमच्याकडे कर्तृत्व आहे, तुमच्या मनगटामध्ये शक्ती एवढी आहे, हे मी सांगत नाही. चंद्रगुप्त मौर्यांना पडलेल्या 16 स्वप्नाचं फळ सांगताना अंतिम श्रुत केवली भद्रभाऊ आचार्यांनी सांगितलं की भविष्यामध्ये एक स्वप्न होतं त्याच्यामध्ये की धर्माचा रथ म्हणजे अजून दातन आलेली खोंड असतात अशी तरुण खोंड त्या धर्मरथाला ओढत होती. त्यावेळेला त्याच्या फळाचं स्वप्नाचं फळ सांगितलं की भविष्यामध्ये ह्या जिन धर्माच्या रथाचा गाडा हे तरुण मुलं त्यांच्याच हातामध्ये असणार आहे, तीच ओढणार आहेत. हे मी सांगत नाही, अंतिम श्रुत केवली भद्रभाऊ आचार्य सांगतात.
त्यामुळे तुम्ही बघा, वृद्धावस्था धर्म दीक्षा घेणारी लोकांनी केली प्रभावना, मला नाही म्हणायचं नाही, पण कुंद कुंद भगवंतांच्या पासून जर तुम्ही आत्तापर्यंत जर बघितला तर 100 मुनी महाराज झाले असतील तर त्यातले 80 मुनी महाराज हे बालब्रह्मचारी आणि तरुण अवस्थेमध्ये, युवा अवस्थेमध्ये, बाल्य अवस्थेमध्ये दीक्षा घेतली. आचार्य शांतीसागर महाराजांनी, लई लांबचं नको, ते बालब्रह्मचारी होते. विद्यानंदजी महाराज बालब्रह्मचारी होते. विद्यासागर महाराजजी बालब्रह्मचारी होते. देशभूषण महाराजजी, बाहुबली महाराजजी, किती साधूंचं नाव घ्यायचं आपल्या भागातल्या फक्त कित्येक साधूंनी म्हणजे तरुणपणामध्ये बालब्रह्मचारी होऊन दीक्षा घेतली आणि त्यांनी या धर्मपताका 20व्या शतकात आणि 21व्या शतकात चालू ठेवली. लक्षात ठेवा, वीर शिरोमणी वीराचार्य बाबासाहेब कुसनुरे सर, ज्यांचा आदर्श आम्ही सगळीजण घेतो, ते बालब्रह्मचारी होते. त्यामुळे त्यांनी वीर सेवादलच्या रोपट्याला वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याचं धाडस हा कोण करू शकतो, तर तो फक्त तरुण युवकच करू शकतो, दुसरा कोणी करू शकत नाही. हे अंतिम श्रुत केवल्यानी सांगितले. त्यामुळे सर्वच युवकांच्या मनगटामध्ये एवढी ताकद आहे, सर्व युवकांच्या बाहुदंडामध्ये एवढी ताकद आहे. तुमचे विचार एवढे फास्ट आधुनिक जगामध्ये चालतात. फक्त त्या विचाराला आणि फक्त त्या शक्तीला योग्य दिशेनं तुम्ही लोकांनी जर परिवर्तित केला, तुम्ही फिरवला, तर या जगामध्ये लक्षात ठेवा, युवकांच्या ताकदीपुढं काहीही चालत नाही. त्याचं उदाहरण परवा बघितलंय तुम्ही दिल्लीमध्ये. युवकांनी, विद्यार्थ्यांनी मनावर आणलं, ज्या सरकारची सत्ता चालू आहे त्यांच्यात पहिल्यांदा जर कोण कुठल्या मंत्र्याला राजीनामा द्यायची वेळ आली असेल तर ते फक्त पहिल्यांदा आले आणि त्याला फक्त कारणीभूत आहे युवा पिढी. त्यांनाही लक्षात आलंय, त्यांनी ज्या सिंहासनावर बसलेत त्या सिंहासनावर बसवणारे सुद्धा भारतातले युवकच होते. आणि ज्या वेळेला अन्यायाची भूमिका चालू होते त्यावेळी त्या सिंहासनाला काढून घेण्याची ताकद सुद्धा या युवकांच्या हातात आहे. हे सिद्ध परवाच्या त्या आंदोलनाच्या माध्यमातून झालं. त्यामुळं युवकांनो, आपल्या देशासाठी, आपल्या धर्मासाठी, आपल्या समाजासाठी आणि स्वतःच्या परिवारासाठी आणि स्वतःच्या वैयक्तिक जीवनासाठी आम्हाला सगळ्यांना आमच्या जीवनाला एक योग्य दिशा, योग्य वळण, चांगलं वळण लावण्याची फार अत्यावश्यकता आहे. नाहीतर खाली दिमाग शैतान की खोपडी, तुमचा विचार जर मोकळं ठेवला आणि जर संगत तुम्हाला चुकीची असेल, जशी संगती तशी मती आणि जशी मती तशी तुमची गती होत असते, म्हणजे अवस्था होत असते. मी सिद्धचक्र विधानाच्या निमित्तानं आलतो तेव्हा एक उदाहरण दिलतो. आज परत एक उदाहरण देतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. एक गाव होतं, कोणतं? लोक अत्यंत ऐकू येणं चांगली, अत्यंत धार्मिक, नुसतं चांगली असून चालणार नाही, धार्मिक ते असल्याशिवाय काय होत नाही. लक्षात ठेवा, हे सगळं जे वातावरण आहे, हे सगळं वातावरण प्रत्येक लोकांच्या शरीरातील रक्ताच्या DNA मध्ये आणि गावातील पूर्वीच्या संस्काराशिवाय असं वातावरण कधी बनवू शकत नाही. तुम्हाला वाटतंय महाराज चेष्टा करल्यात धार्मिक धार्मिक म्हणून, खरंच तुम्ही धार्मिक आहे म्हणून तर मी आलोय. तुम्ही धार्मिक नसता तर कशाला आलो असतो? खरंच तुम्ही धार्मिक आहे. पण ज्यावेळी तुमची युवा पिढी एकत्र आली आणि ज्यावेळी तुमच्या युवा पिढीनं मला निवेदन केलं त्यावेळी माझं सुद्धा धाडस झालं नाही, कुंभोज नाकारण्याचं धाडस झालं नाही. लक्षात ठेवा. कौन कहते भगवान आते नहीं, कौन कहते भगवान आते नहीं, चंदना के जैसे तुम बुलाते नहीं, चंदना के जैसे
तुम बुलाते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, शबरी के जैसे तुम खिलाते नहीं, शबरी के जैसे तुम खिलाते नहीं, कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, मीरा के जैसे तुम गाते नहीं, मीरा के जैसे तुम गाते नाही. जिथं चंदनबाला असेल तिथं भगवान महावीर येऊ शकतात, तरी ते एवढ्याच चंदनबाला आहेत. मी एकटा यानेचं काय तिच्यात मोठं धाडस. शबरीसारखी खायला घालणारी इथं माता भगिनी आहेत, भक्ती करणारी मीरासारख्या भगिनी आहेत, आणि वीराचार्यांच्या सारखी साथ देणारी एवढी तरुण पिढी जर मला निवेदन करत असेल, तर माझं काय त्या ब्रह्मदेवाचे सुद्धा धाडस होणार नाही तुमच्या गावाला ट्रायचं. फार प्लीज घ्या की महाराजची. असं चौक्यामध्ये बंडूभैया, मी म्हटलं शाळेचं तोंड कुठे याला माहीत नाही, आणि प्लीज प्लीज महाराजची घ्या. गेल्या वर्षी ते वीरसागरांच्या पाशी चातुर्मास केलाय, आणि आता विहारात एक 8 दिवस जाऊन आलाय, त्यामुळे सगळं मराठी विसरलाय. आता इंटरनॅशनल ब्रह्मचारी झालाय. पहिला गावठी होता, दिवसभर लुंगी आणि दुपट्टा घालून फिरत होता. आता इंटरनॅशनल ब्रह्मचारी. कवा एकदा चौका होईल, कवा एकदा लुंगी दुपट्टा काढीन आणि विचार शर्ट घालीन. असू दे, इंटरनॅशनल होणं ती गावठी हो, ब्रह्मचारी राहायचं, आणि कधी ना कधी तर एकदा इंटरनॅशनल मुनी महाराज. मला पण किती समाधान वाटेल, एक माझा शिष्य इंटरनॅशनल लेवलचा महाराज झाला. मी एक गल्लीच्या पलीकडे गेलो नाही, तुम्ही तर दिल्लीपर्यंत जावा. ही भक्ती असते ना, ती भक्ती फार महत्वाची असते. म्हणून तुमचं गाव धार्मिक आहे, पण कुठं तर आम्ही आमच्या धार्मिक गावाच्या संस्काराला, संस्कृतीला समजून घ्यायला, विचार करायला आणि वडीलधाऱ्यांच्या संस्काराला समजून घ्यायला आम्ही कुठं तर कमी पडायला लागलोय. त्यामुळे आमचं कर्तृत्व चुकीच्या ठिकाणी लागा लागलं. पण आता इथनं पुढं असं नक्कीच कुंभोजमध्ये काही होणार नाही, कारण वडीलधाऱ्यांची युक्ती, महिलांची भक्ती आणि तरुणांची शक्ती ज्यावेळी एका ठिकाणी येते, त्यावेळी कोणतंही कार्य अशक्य नाही. लक्षात. अशा त्या गावामध्ये, कुठल्या, कुंभोज गावामध्ये लोक सगळी चांगली होती. आणि मग त्या कुंभोज गावात आता त्या वडिलांना वाटलं, किती दिवस आपण धर्मकारभार हे आपलं घरचं कारभार बघायचं, हळूहळू जर आपल्या मुलांना कारभार देऊन बघूया. आणि त्याची सुरुवात करायची म्हणले, आणि घरात एक म्हैशीला रेडकू जन्मलं होतं. काय जन्मलं होतं? रेडकू. ते चांगलं 7-8 महिन्याचं झालेलं होतं, खाऊन पिऊन दणकट झालेलं होतं. परवा आजीचं रेडकू जसं सांगितलं तसं अगदी दणकट होतं. आणि मग त्या वडिलांना वडील म्हणले, आता तुझ्यावर उद्या एक जबाबदारी आहे. सांगा की काय? सांगा म्हणला. मी तुमच्या आधी, खरोखरच कुंभोजची पोरं आपल्या आई वडिलांच्या आदेशाच्या पलीकडं, सांगा की आहेत का नाही सतीश? आहे ना? आदेशाचं पालन नक्की, अगदी सगळे आदेशाचं पालन करतात. मग त्या कुंभोजच्या मुलग्याला सांगितलं, उद्या एक तुझ्यावर महत्त्वाची जबाबदारी आहे. काय? हे जे रेडकू आहे, रेडकू त्याला हातकणंगलेच्या बाजारात नेऊन विकून यायचं म्हणलं. मग काय, हणम्या तयारच. हणम्याला ती जबाबदारी मिळाली. कशाची? रेडकू विकायची. हणम्या म्हणलं, मी जातो, काय काळजी करू नका बाबा, तुम्ही सांगताय तसंच काम करतो. चालला हणम्या विकायला रेडकू. रेडकू विकायला चालल्यावर बाबांनी सांगितलं, अबा कोण तर तुला फसवतील, शक्य नाही, मी तुमचा मुलगा आहे, सांगा तुम्ही काय. काही जरी झालं तर 100 रुपयालाच रेडकू विकायचं, तसंच विकून यायचं.
हे तुम्ही काळजी करू नका म्हटला. हणम्या गेला रिडकूला घेऊन. कुठल्या गावाला? हातकणंगल्याला. सकाळी 8ला तिथं पोचला. सगळी माणसं या लागली आणि विचारायला लागली, थांबा अटॅक येईल, शिशीर घ्या, अजून हणम्या खरा येणार आहे. आता ही उगवतीचा हणम्या आहे, अजून मावळतीचा हणम्या तुमच्या पुढे ठेवणार आहे. मग दिवसभर चांगली लोक सगळी ती रेडकू खाऊन पिऊन धष्टपुष्ट होतं. आलं रेडकू द्यायचं आहे काय? मग काय दाखवायला आणलोय काय? मग कितीला द्यायचा? तुम्ही मागा, कितीला मागायचं तेवढा. हे ह्यो चांगला धार्मिक आहे माणूस म्हणले. मग ते म्हटले 70 रुपयाला दे. हे नाही 100 रुपये आलं तर द्यायचं, नाही तर घ्यायचं. आम्ही द्यायचं नाही म्हटलं आमचं रेडकू. लोक सगळी गेली. संध्याकाळी वेळ व्हायला लागलं. काय केलं ना ते गिऱ्हाईक ह्याच्या आडमुठपणामुळं काय कळना. शेवटी दिवस बुडताना एक आमच्या काकासाहेब अण्णांच्यासारखा शाणा माणूस तिथं आला. तो म्हणला रेडकू द्यायचं आहे काय? मग कशाला आणलोय? कितीला देणार? हे तुम्हीच मागा. म्हणलं कितीला मागायचे? म्हटले रेडकू चांगला आहे, जातीवंत दिसतोय. का बरं? कुंभोजचा आहे. हां सांग म्हणलं कितीला? नाही तुम्हीच मागा म्हणला. 120 रुपयाला देतो रेडकू. काय तुम्ही सकाळ जण लोक येलेत म्हणला. एकटा 70ला मागतोय, एकटा 80ला मागतोय, एकटा 90ला मागतोय. तुम्ही 120ला म्हणा लागलाय. आमच्या बाबानं कितीला विकायला सांगितलंय? किती रुपयाला विकायचं आहे? 100 रुपयाला पाहिजे असलं तर घ्या, नाही माझं रेडकू द्यायचं नाही. चलो बघा म्हणलं मी. आता म्हणलं बिल मागता 20 रुपयाचा फायदा व्हायला आहे. तसं आमचं काकाचा म्हणणं लई हुशार. हे म्हटलं घे 100 रुपये. घेतले रेडकू आणि गेले मालगावला. मग पूर्वी ते चांदीचे वगैरे पैसे असायचे. मग ते सगळं मोजून व्यवस्थित घेतलं. हे सगळं करूपर्यंत अंधार पडला. आणि अंधार पडल्यावर ते येऊपर्यंत ती बस स्टँडवर गेला. गाडी चुकली, शेवटची गाडी कुंभोजची वस्ती गाडी. ह्यो चालत त्या लागला तर का अंधार पडला. अंधार पडल्यावर जाताना बाबानं सांगितलं होतं डोळ्या उजेड यायचं. चुकून उशीर झाला तर अंधार पडल तिथं थांबायचं, खरं अंधारात यायचं. अज्ञाधारी पोरग अंधार पडल्यावर तो तिथंच रस्त्यावर मधीच बसला. कडाला पण बसला नाही. बाबांनी काय सांगितलं होतं? अंधार पडेल तिथंच बसायचं. तो रस्त्यावरच बसला. तेवढ्यात तिकडं सोनं घेऊन सोनार मामा एक येत होता तुमच्या गावातला. तो पण अंधार पडल्यावर तो म्हटला बरं झालं आता एकाला दोघं झाली. आणि मी चल म्हटले दोघं जण मिळून जाऊया. आता किती गाव 2 किलोमीटर राहील. हे नाही म्हटला, आमच्या बाबांनी सांगितलं आहे अंधार पडल्यावर जिथं अंधार पडेल तिथं थांबायचं. मी येत नाही म्हटलं, तुम्ही जाण असल्या जाऊ. तो म्हटलं एवढं सोनं चांदी आहे कुठं वाटत, आणि अमावस्येची रात्र आहे, कोण धरलं तर काय करायचं, असू दे इथंच थांबूया म्हटला. आणि तो म्हटलं कडल तर बस. नाही म्हटलं, आमच्या बाबांनी इथंच बसायला सांगितलं. ह्यो जाऊन झाडावर बसला. झाला 11-12 वाजले, झोप आली. ह्यो रस्त्यावर झाडवं झोपला. त्या दिवशी चोरी करायला लोक कुंभोजमध्ये चोर आलते. काय केल्यानं चोरीला करायला काय त्यांना चान्स घावला नाही. म्हणून ती चोर चर्चा करत चालली होती तर काय ह्याच्या आडवं पडला होता. त्याला ठेचकाळून ती पडली. त्यातल्या एकट्या चोरानं म्हटलं ह्याच्या मारी लोकांना अक्कल विकलाय नाही, वंडकं वाटतच टाकत्यात, ह्याला कळते की नाही. ह्यो उठला आणि म्हटला ए वंडकं कोणाला म्हणतोस? म्हणला मी कुंभोजचा हणमी आहे, मला तू वंडकं म्हणतोस? मग त्याने म्हटले तू हणमी आहेस काय? बा उठवली, उठ म्हटली. उठली काय 2 खाड दिशीन दिली आणि म्हणली कुठे गेलतास? रुडकू विकायला गेलतो म्हणला. मग विकल्याला पैसे बघा येत म्हणला. पैसे दिला. पैसे दिल्यावर ती 2 मिनिटं पुढे गेली आणि एकटा चोर म्हणला अरे खरं आहेत काय खोटं आहेत बघायला पाहिजे, चांदीचं लोक आता फसवा लागलं. ए खरं खोटं कुणाला म्हणालायच म्हणला, माझ्यावर खोटं बोलायचं संस्कार नाहीत. तुम्हाला जर शंका असली वर झाडावरती सोनं वरती सोनार बसलाय त्याला विचारा म्हणले
खोटं काय कराय काढलं 2 टिप्पीर दगडाची दिल्याबरोबर सोनार पण खालीच. हा तुम्हाला विनोद वाटला, पण या विनोदातनं फार दृष्टांत घेण्यासारखं. लक्षात ठेवा, आपलं आयुष्य एवढं चांगलं आहे, आपल्याकडे कर्तृत्व एवढं चांगलं आहे, आपल्या धर्मात एवढे चांगले विचार सांगितले. तू फसू नकोस म्हणून त्याला सांगितलं कमीत कमी याची किंमत 100 रुपये आहे. पण आम्हाला ते कधी कळलंच नाही. आणि ते कळलं नसल्यामुळं त्या वडिलांचे संस्कार आमच्या लक्षात आले नाही. आणि वडिलांचे संस्कार कळलं नसल्यामुळं, ते वाक्य कळलं नसल्यामुळं मनगटात ताकद होती, बुद्धी होती, सगळी होती, पण फक्त विवेकाच्या अभावामुळं त्या जीवाचं स्वतःचं नुकसान झालं आणि त्याच्या नादाला लागलेल्या त्या सोनाराचं सुद्धा एवढं मोठं नुकसान झालं. म्हणून आपली संगती, आपले विचार, आपण कुणासोबत राहतोय, आपण कुणासोबत राहतोय, बसतोय, उठतोय, त्या लोकांचे विचार, त्या लोकांचे आचार, त्यांचं खानपीन, ह्या सगळ्या गोष्टींचा जोपर्यंत आपण अभ्यास करत नाही तोपर्यंत हे मित्र, ही मैत्री, हे आमच्या सोबतची सवंगडी माझं कल्याण करण्यासाठी निमित्त आहेत काय माझं नुकसान करण्यासाठी निमित्त आहेत, याचा निर्णय जोपर्यंत आम्हाला होणार नाही तोपर्यंत आपल्याला या गोष्टींचा, आपल्या जीवनाचा, खऱ्या कर्तृत्वाचा खरा उपयोग करताच येणार. अहो, आपल्या कर्तृत्वाचा उपयोग हिटलरनं पण केला आणि आपल्या कर्तृत्वाचा उपयोग महात्मा गांधी आणि भगतसिंगांनी सुद्धा केला. आपल्या कर्तृत्वाचा उपयोग औरंगजेबानं पण केला आणि आपल्या कर्तृत्वाचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा केला. कर्तृत्व महत्वाचं नाही, त्या कर्तृत्वाला दिशा देण्याचं दिशा महत्वाची आहे. म्हणून भविष्यात जर आमची दशा योग्य व्हावी असत असेल तर वर्तमानमध्ये आपल्याला दिशा योग्य पकडणं फार गरजेचं आहे. ज्याची दिशा योग्य आहे त्याला दशा योग्य करून घेण्याची आवश्यकता नाही. त्याला नियमानं त्याची दशा ही चांगली होणारच. लक्षात, म्हणून आपल्याला दिशा पकडणं गरजेचं. ताकद कमी असेल आणि दिशा योग्य असेल तरी आमचं चांगलं होतंय, पण ताकद भरपूर आहे पण दिशा आणि विचार जर आमचे चुकीचे असतील तर यदा कदाचित त्याचा दुरुपयोगच होऊ शकतो. म्हणून कुंभोजमधील सर्व श्रावक श्राविका, सर्व तरुण युवक युवती, हा जो विचार आहे, हा जो चातुर्मास आहे, हे जे आम्हाला मिळालेलं जीवन आहे, ते जीवन स्वतःच्या कल्याणासाठी आणि इतराच्या कल्याणासाठी, आम्हाला कसं स्वपर कल्याणासाठी, माझ्याही फायद्यासाठी आणि इतरांच्याही फायद्यासाठी, स्वार्थासाठी नव्हे तर चांगल्यासाठी कसं लावता येईल याचा विचार करणं म्हणजे पंचमकारातला सगळ्यात चांगला धर्म आहे. लक्षात, धर्माची व्याख्या केवळ मंदिरात जाऊन अभिषेक करणं नव्हे, तो सर्वोत्कृष्ट धर्म. धर्माची व्याख्या केवळ सवळं निसून मुनी महाराजांची सेवा करणं नव्हे, ती सर्वोत्कृष्ट सेवा आहे. पण धर्माची सुरुवात माणसाने माणसासोबत माणसासारखं वागणं ही धर्माची खरी सुरुवात. म्हणून तुम्हाला आम्हाला या शरीराचा, या मनाचा, या तनाचा, या धनाचा, तन मन धन अत्यंत सुंदर चांगलं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मिळालंय, त्याचा उपयोग चांगला करून घेण्यासाठी तुम्ही आम्ही फार सर्वांनी अगदी मनापासून ते स्वीकारून ते काम केलो तर आमच्या जीवनाचं कर्तृत्व होणार आहे. म्हणून उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरटेच काय बांधता येतील केव्हाही, घरटे काय बांधता येतील केव्हाही, पण क्षितिजाच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी, क्षितिजाच्या पलीकडे घेण्याची जिद्द असावी. हे तारुण्याचं लक्षण आहे. लक्षण, तरुणपणाचं लक्षण काय, आपल्या ताकदीचं लक्षण काय, आपल्या युवकांचं लक्षण काय. जे 70 वर्ष ज्यांना जमलं नाही, 100 वर्ष ज्यांना जमलं नाही, ते वीराचार्य श्रोमणी बाबासाहेब कुसनुरे सरांना
फक्त 78 पासून 88 पर्यंत 10 वर्षात त्यांनी एवढी मोठी झेप घेतली की जे 70-80 वर्ष कोणाला करू शकले. फक्त आम्ही आमच्या चांगल्यासाठी आमचं जीवन वाहून घ्यावं लागतं, आमचं जीवन समर्पित करावं लागतं. लक्षात ठेवा, अग्नीमध्ये जोपर्यंत काठी समिधा समर्पित होत नाही तोपर्यंत त्याची अग्नी प्रज्वलित होत नाही. त्या समिधा बरोबर मंत्राचा उच्चारण होत नाही तोपर्यंत एखादं कार्य सिद्ध होत नाही. तसं आपलं जीवन गुरूंच्या चरणामध्ये समर्पित करत असताना गुरूंच्या विचाराचे मंत्र जोपर्यंत कानावर पडत नाही तोपर्यंत ते कधीही पुण्याला निमित्त आणि धर्माला निमित्त बनत नाही. लक्षात म्हणून तुम्ही आम्ही सगळीजण या तारुण्याचा उपयोग माती राड पाण्यानंच होते. पायाला राड पाण्यामुळेच लागते आणि पायाची लागलेली राड धुवायला सुद्धा ते पाणीच लागतं. तसं कोणताही समाज असू दे, कोणताही परिवार असू दे, कुणाचंही वैयक्तिक जीवन असू दे, ते स्त्रीचं असू दे, ते पुरुषाचं असू दे, ते मुलांचं असू दे, त्या मुलींचं असू दे, स्वतःचं जीवनच तुम्हाला आम्हाला आम्हीच आमच्या जीवनाचे शिल्पकार आहोत. आम्हीच आमच्या जीवनामध्ये सगळ्यात तुच्छ ठिकाणी जाऊ शकतो आणि आम्हीच ठरवलो तर आमच्या जीवनाला सर्वात उच्च ठिकाणी घेऊन जाऊ शकतो. आम्हाला तुच्छ आणि उच्चतेकडे घेऊन जाणारे दुसरे फक्त बाह्य निमित्त आहेत. आम्हाला तुच्छ आणि उच्च करण्यासाठी आमचा स्वतःचा पुरुषार्थ आणि आमचं जीवन समर्पण आम्ही कुठं करतो तेच महत्त्वाचं आहे. तुमच्या वारणेचं पाणी वारणंच आहे ना, वारणेचं पाणी वारणेचंच आहे ते, पण ते उसाच्या बुडक्यात गेलं तर त्याची साखर तयार होते. ती लिंबाच्या झाडाच्या बुडक्यात गेलं कडू रस औषधी रस तयार होतं. तेच वारणेचं पाणी जर केळीच्या झाडामध्ये पावसाच्या रूपातून पडलं तर त्याचा कापूर तयार होतो. आणि तेच वारणेचं पाणी एखाद्या विषारी सापाच्या तोंडात गेलं तर तेच वारणेचं पाणी काय होऊ शकतं, विष निर्माण करू शकतं. आणि तेच स्वाती नक्षत्रातलं वारणेचं पाणी एखाद्या शिंपल्यात पडून जर ते शिंपलं झाकलं आणि ते समुद्राच्या तळाला गेलं तर त्याच पाण्याच्या ठेंबाचा मोती तयार होतो. पाणी तेच आहे, स्वाती नक्षत्राचंच पाणी आहे, फक्त ते उसाच्या बुडक्यात साखर झालं, लिंबाच्या झाडाच्या बुडक्यात औषधी झाली, केळीच्या पानामध्ये पडलं कापूर तयार झालं, सापाच्या तोंडात पडलं विष तयार झालं आणि शिंपल्यात पडल्यावर त्याचं मोती तयार झालं. तसं आपलं सर्वांचं जीवन स्वाती नक्षत्राच्या पाण्यासारखं आहे. आता ते स्वाती नक्षत्राचं पाणी ते ठेंब कुणाच्या संपर्कात न्यायचं आणि त्या पाण्याच्या ठेंबाला मग साखर करायचं, गोड जीवन घडवायचं, औषधी रूप कडू रस तयार करायचं लिंबायचं, काय कापूर करून देवाची पूजा करायला निमित्त बनायचं, काय विष बनवून दुसऱ्यांचं जीवन नष्ट करायला निमित्त ठरायचं, काय मोती बनवून भगवंतांच्या चरणामध्ये समर्पित होऊन पूजनीय बनायचं. हे सगळं आपल्या स्वतःच्या हातात आहे. म्हणून या लहान लहान मुली ज्यावेळी संध्याकाळी मिरी भावना म्हणतात, ही लहान मुलं आपली पाठशाळेची ज्यावेळेला तेरी छत्र छाया म्हणतात आणि तुम्ही सगळीजण रोज एक फार आनंद आहे, रोज कमीत कमी 125 महिला रोज संध्याकाळी मिरी भावना म्हणण्यासाठी मुलं वगैरे सगळी येतात. आनंदाची गोष्ट आहे, पण ते नुसता म्हणून चालणार नाही, ते स्वीकारायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे आणि त्याचा अर्थ आपल्या जीवनात उतरून घेणं फार गरजेचं आहे. कारण हे जे शरीर आहे ते शरीर तुम्हाला मस्तीसाठी सुद्धा निमित्त ठरू शकतं आणि हे शरीर तुम्हाला भक्तीसाठी सुद्धा निमित्त ठरू शकतं. अरे रावणासारखा रावण राक्षस कुलामध्ये वंशामध्ये जन्मलेला तो राक्षस नव्हता, त्याचं कुल राक्षस होतं, त्यांच्या कुलाचं नाव राक्षस होतं. ते राक्षस नव्हते, ते दानव नव्हते,
ते कुल राक्षसाचं होतं. त्या रावणानं सुद्धा आदिनाथ प्रभूंची भक्ती अष्टावत पर्वतावर भक्ती करायचं ठरवला. तो रावण चालला होता त्याच्या विमानातून, विद्याधर विमानातून. भूषण ऐकायलाच काय, तो रावण विमानातून चालला होता आणि त्यावेळेला त्याचं विमान थांबलं. मगाशी पण विद्याधर विमान सांगितलं, आत्ता पण सांगितलं. विद्याधर विमानाचा नियम असतो, एकतर सर्वात आपले आप्तेष्ट प्रिय व्यक्ती त्या विमानाच्या खाली आलं तर विमान थांबतं, किंवा आपण ज्याला सगळ्यात शत्रू रूपात समजत असतो असा शत्रू जर त्या विमानाच्या खाली आला तर ते विमान थांबतं. रावणाचं विमान थांबलं. माझं विमान का थांबलं हे चौकशी करण्यासाठी खाली उतरतो तर बाली महामुनिराज दिगंबर दीक्षा घेऊन ते महामुनिराज अत्यंत तीव्र तपस्या करत होते. बाली मुनी बनण्याच्या अगोदर ते राजा होते. त्यावेळी त्याचं आणि रावणाचं फार मोठं युद्ध झालेलं होतं. त्या रावणाच्या लक्षात आलं नाही हे मुनी बनलेत, सगळं वैरत्व विसरून मुनी बनलेत, तर हे कसं काय माझ्याशी शत्रू धरू शकतात हे लक्षात आलं नाही. कारण अहंकार होता, गर्व होता. गर्वामध्ये, अहंकारामध्ये कुणाला काही चांगलं दिसत नाही, लक्षात ठेवा. कारण काविळी झालेल्या माणसाला जग पिवळं दिसतं, तसं अहंकारी लोकांना जग सगळं वाईटच दिसत असतं. आणि त्या रावणानं मनात विचार केला, मुनी होऊन सुद्धा तू वैरत्व विसरलेस, माझं विमान अडवण्याचा प्रयत्न करतोस असं म्हटले. आणि रावण त्या शिलेला, त्या डोंगराला खाली हात घातले आणि म्हटले या बाली मुनी महाराजांचा वधच करूया, त्यांचं नुकसान करूया, म्हणून ते खाली हात घातले. बाली मुनी महाराजांच्या लक्षात आलं त्यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी नव्हे, ऐकायला काय झोपायलाय सिद्धू, ऐकायलायच काय? हां, मला वाटलं नुसतं तू शूटिंगच करतोस. ऐकतोस पण शूटिंग करता करता दोन्ही काम करतोस, डोळ्याचं आणि कानाचं. हे हुशार आहे होतो. मग तो दगडाखाली हात घातला, ते डोंगर उचला लागला. बाली मुनी महाराज स्वतःच्या रक्षणासाठी नव्हे तर त्या डोंगरावर एक आदिनाथ भगवंतांचं मंदिर होतं, अत्यंत सुंदर मंदिर. त्या मंदिराची पडझड होऊ नये म्हणून बाली महाराजांनी त्या रावणाचा अहंकार नष्ट व्हावा आणि त्या मंदिराची रक्षा व्हावी म्हणून नुसता डाव्या पायाचा अंगठा लावला. अंगठा, त्या अंगठ्याच्या शक्तीमध्ये तो रावण खाली दबू लागला. त्यावेळी तो जोर जोरानं रडू लागला. तेव्हापासून त्याचं नाव रावण पडलं, ते रडा लागला म्हणून. हे जैन धर्म आहे, लक्षात ठेव. तेव्हापासून त्याचं रावण नाव पडलं. आणि मग त्यानं क्षमा याचना मागितली, बालीनं त्याला माफ केलं. मुनी महाराजांनी ते डोंगर ठेवला आणि आदिनाथ भगवंतांची भक्ती करायला वर डोंगरावर गेले. आदिनाथ भगवंतांची भक्ती करताना त्याच्या विण्याची तार तुटली. आम्ही भक्ती करताना आमच्या शर्टाची बटणं कधी तुटतात हे आम्हाला कळत नाही, पण त्याची विण्याची तार तुटली. आणि ज्यावेळी त्याच्या विण्याची तार तुटली त्यानं हाताची शीर कापला, शीर काढला आणि त्या विण्याच्या ताराच्या ठिकाणी लावला आणि भक्ती केला. एवढी सुंदर भक्ती केला म्हणून तो पुढल्या 4थ्या भावामध्ये तीर्थंकर करून रावण सुद्धा मोक्षाला जाणार आहे. एवढी भक्ती मिळवला. त्या आदिनाथांचं मूलनायक मंदिर तुमच्या कुंभोजमध्ये, लक्षात ठेवा. म्हणून पद्मपुराणमध्ये एक वाक्य आहे, आचार्य भगवंत विद्यासागर महाराजी म्हणत होते, पुत्र हो तो राम जैसा, पुत्र हो तो राम जैसा और भक्त हो तो रावण जैसा. रावणासारखी भक्ती रामाला पण कधी जमली नाही, पण रावण भक्ती फार सुंदर करत होता, पण संपर्क चुकीचा असल्यामुळं त्याचा स्वार्थ, अहंकार त्याला महत्वाकांक्षा नडत होती. म्हणून कुंभोजमधील सर्व श्रावक साविकांनो, तरुण माझ्या युवकांनो, बंधूंनो, माझ्या भगिनींनो, फार दुर्मिळ आहे, लक्षात ठेवा, जैन धर्म मिळणं.
फार दुर्मिळ आहे तुम्हाला मनुष्य गती मिळणं, त्याच्यात जैन धर्म मिळणं, त्याच्यात सुख संपन्न असणारा भौगोलिक दृष्ट्या तुम्ही संपूर्ण आशिया खंडाचा जर भूगोल काढला आणि तुम्हाला नाही कळला तर आमच्या सरळ सागरानं विचारायचं. त्यांच्याकडे भूगोल, जैन भूगोलाचे ते PhD केले त्यांनी. 10 छडालाची पुस्तकं 10 वेगवेगळ्या ग्रंथांना एकत्रित करून त्यांनी छडालाच्या पुस्तकाची निर्मिती केली. तेवढं सोपं काम एवढ्या लहान वयात शक्य नाही. लक्ष, तुम्हाला काय वाटलं मी तुमची चेष्टा केली म्हणून त्यांची करतोय? घास आहे का माणसं? पाणी पाजणार आहेत मला मरताना दिनी, कानात नमोकार मंत्र सांगणार आहेत, आणि हे करायला नाही मिळाल तरी नेऊन 3 पैकी 1 तर काम करणार आहे की नाही? होय म्हणा. हां, तिसरं करणार का पहिलं करणार? काय मधलं करणार? कुठलं करणार? तिन्ही पण चांगलं आहेत, तिन्ही करतो म्हणा की. बर, तुमच्या पुढे शब्द दिल्यात. आणि कधी शेजाऱ्यांचं भाव निर्माण झालं तर, शेजाऱ्यांच्या सारखं वागायचे भाव झाले तर काय करायचं त्याला? एकाच गावची आहेत सगळी. मग असू दे. कुठं आलतो आपण? कुठं? रावण. भक्त होतो रावण जैसा, कारण रावणासारखी भक्ती करणारा व्यक्ती दुसरा कोण नाही. लक्षात. पण महत्वाकांक्षा नडली, अहंकार नडला, त्यामुळे त्या रावणाला चुकीच्या दिशेला जावं लागलं. म्हणून माझ्या बंधूंनो, माझ्या भगिनींनो, मातांनो, पित्यांनो, इतकी सुंदर आपल्याला एवढं सुंदर भूगोल, रावणातनं आपण बाहेर पडलो तो भूगोलात आलतो. काय तर सांगतायचा बघा, भूगोलमध्ये आलतो. PhD केलेत भूगोलची म्हणून, बरं आहे काय? हां. आणि मग तुम्ही पूर्ण आशिया खंडाचा भूगोल बघा. पाहिजेल तेवढा पाऊस, पाहिजेल तेवढं ऊन, पाहिजेल तेवढी थंडी, समशीतोष्ण वातावरण जर संपूर्ण भारतात आणि आशिया खंडात जर कुठं असेल तर ते फक्त एकच क्षेत्र आहे. सांगली, कोल्हापूर आणि बेळगाव हे 3 जिल्हा तुम्ही कुठेही काढून बघा. समशीतोष्ण वातावरण असल्या चांगल्या क्षेत्रात तुमचा आमचा जन्म झाला. जैन कुलात जन्मून जैन धर्माचं बाहुल्य आहे अशा क्षेत्रात तुमचा आमचा जन्म झाला. आणि मग कुंभोजसारख्या गावात तुमचा जन्म झाला. काही जण जन्म काढायला आले, काही जण इथं जन्मले. आमचे आचार्यशी म्हणत होते, खाया प्यायला नसावं खरं कुंभोजचा नवरा, असं आचार्यशी म्हणत होते. मी म्हणतोय खाया प्यायला नसलं तर चालेल, खरं सेवा करणारी कुंभोजसारखी मुलं पाहिजे, असं मी म्हणतोय. लक्षात. कारण एवढं गोड बोलून बरोबर काम करून घेतात, एवढं गोड बोलून काम करून घेतात. काय तुम्हाला सांगू, समय विसरला महावीरनं दीप प्रज्वलनचं. अरे मी म्हटलं समय कुठं आहे? त्याच्या लक्षात आलं आपण विसरलोय. ते विसरलोय म्हटला नाही तुम्ही ते झाडाला पाणी घालायचं सांगताय म्हणताना मी आणलो नाही. ही एवढी हुशार आहे ती. म्हणून सेवा कसं काय गोड बोलून कसं सेवा करायची, कसं मेवा खायचं आणि आपल्याला काव कसं वाचवायचं हे जर शिकायचं असेल तर आमच्या कुंभोजच्या मुलांच्याकडे शिकायचं. पण हे सुद्धा भाव करणं, ही सगळी सेवा व्यवस्था करणं फार दुर्मिळ. एकेका गावात मैक लावायला नव्हं, खटका लावायला कोण पोरं मिळत नाहीत निवदाला. इथं एवढी सगळी तरुण मुलं तुम्ही सगळीजण एवढं चांगलं काम करायला लागलं. असल्या गावात आपला जन्म झाला. बाहुबली क्षेत्र ज्याला समंतभद्र गुरुदेवांनी एवढं सुंदर केलं आणि प्रत्येकालाच गोमटेश्वर बाहुबलीला जाता येत नव्हतं त्या काळात, म्हणून त्यांनी तुमच्या आमच्यासाठी मिनी गोमटेश्वराची इथं निर्मिती केली. त्या बाहुबलींच्या पायथ्याला तुम्ही आम्ही जन्म काढतो, ही किती दुर्मिळ आहे. त्याच्यात खायला प्यायला सुखी समाधान असणाऱ्या परिवारात आपला जन्म झाला. साधू संतांचं वारंवार सानिध्य मिळतंय.
अशा ठिकाणी आपला जन्म झाला, आपलं जीवन जगतोय. आणि हे सगळं करत असताना जर आपण धर्माला विसरलो, साधू संतांना विसरलो, आपल्या आईवडिलांच्या संस्कृतीला संस्काराला विसरलो, तर मग आपलं जीवन काय लक्षात. म्हणून ओ मन मेरे चंचल नाही इतना बहनीना, चितना चंचल ना इतना बहनीना, काया की मस्ती में फैशन परस्ती में, काया की मस्ती में फैशन परस्ती में, इतना नहीं तू उलझना, चंचल ना इतना बहनीना. ओ मन मेरे चंचल ना इतना बहनीना, जाने क्यों ना इस काया में प्रभु बसे तन को थामे, यही है भक्ति यही है शक्ति, सारा सुख है इस आत्मा में. फिर भी उलझाए काया की मस्ती में, फिर भी उलझाए काया की मस्ती में, काया का एक दिन है जलना, इतना नहीं तू उलझना. ओ मन मेरे चंचल न इतना बहनीना, इतना नहीं तू उलझना. रात दिन तो धन को चाहे, धन किसी के काम ना आए, पेट भर ले धर्म कर ले, बस इससे ज्यादा न चाहे. साथी संगाती को प्यारे गृहस्थी को, साथी संगाती को प्यारे गृहस्थी को, अगले जन्म में ही भूलना, इतना नहीं तू उलझना. हो मन मेरे चंचल न इतना बहनीना, इतना नहीं तू उलझना. स्थिर होके प्रभु को स्मर ले, काली कर तुते कम तू कर ले, बन के उज्ज्वल ऊर्ध्व गति चले, भव का सागरी जल्दी तर ले. यही तो रीति है उज्ज्वल प्रीति है, यही तो रीति है उज्ज्वल प्रीति है, पाओगे मोक्ष महलिना, इतना नहीं तू उलझना. ओ मन मेरे चंचल ना इतना बहनीना, इतना नहीं तू उलझना. ओ साथी रे तेरे बिना भी क्या जीना, तेरे बिना भी क्या जीना. साथी रे, साथी म्हणजे दोस्त, साथी म्हणजे सोबती, साथी म्हणजे मित्र. आणि तो आत्म्याचा खरा मित्र, खरा सोबती, खरा दोस्त, खरा साथीदार हा फक्त धर्म आणि धर्मच असू शकतो. धर्माशिवाय आत्म्याचा साथीदार कोणी सुद्धा असू शकत नाही. म्हणून ओ साथी रे, हे धर्मा, तुझ्याशिवाय जीवन नाही, ते मृत्यू आहे असं समजून सगळ्या युवकांनी, सगळ्या उपस्थित भवी जीवांनी आपला धर्म, आपलं कर्तव्य आणि आपल्या जीवनाला उज्ज्वल बनवण्यासाठी आपलं जीवन चांगलं करावं, एवढी मंगलमय भावना या ठिकाणी व्यक्त करतो. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे,
वैर पाप अभिमान छोड़ जग नित्य नए मंगल गावे। ओम नमः। सबको क्षमा, सबसे क्षमा।